जेव्हा निलंबनाचा आदेश आला त्याच वेळेस जिल्हा शाखेनं आपली भूमिका काय असावी किंवा काय करावी परिषदेत सन्मान्य महसूल मंत्री महोदयांनी घोषणा केली। त्या दिवशीपासून सलग मी जेव्हापासून आता मागील की सातत्याने कंटिन्यू 4 दिवस सकाळ संध्याकाळ मान्य केंद्रीय अध्यक्ष मान्य केंद्रीय सरचिटणीस सुद्धा आपले 3 लोक निलंबित केले होते की एक संघटनेचे स्ट्रक्चर आहे उपविभाग लेवलवर उपविभाग संघटना जिल्हा महासंघ। त्यामुळे आपण जे काही करू जिल्हा शाखा म्हणून समन्वय पुढील काय दिशा ठरावी यासाठी आपण वारंवार प्रश्न करत होतो। मान्य लता साहेबांना शंकर मॅडम किंवा चौधरी साहेब यांच्याबद्दल जिल्ह्यामध्ये कोणी सांगत तर त्यासाठी आपल्याला आदेश लागेल। त्यामुळे आम्ही आदेश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तारांकित प्रश्न विचारत असताना तहसीलदार आरवी तहसीलदार एसडी याचा कोणताही संबंध नव्हता। पण कसं आहे शेवटी वरिष्ठांचं चालते। अगोदरल्या दिवशी सगळे वरिष्ठ मंत्रालयात होते आणि त्यांनी तिथे मॅच फिक्सिंग केली आणि बहीचे अध्यक्ष महोदयांची चर्चा झाल्याच्या नंतर तथा आमचे तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्यावरची गौण खनिज प्रकरणात अन्यायकारक निलंबनाची कारवाई झालेली आहे। त्याचा निषेध म्हणून शासन आणि प्रशासनाच्या विरुद्ध वर्धा जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहेत। आमच्या मागण्या तर ह्या आहे की जी चुकीच्या पद्धतीने कारवाई झालेली आहे ती कारवाई रद्द करावी आणि यामध्ये खरे दोषी जे कोणी असतील एक शासनाने अथवा प्रशासनाने एक समिती नेमून निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। अद्यापर्यंत आम्ही तसा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, कारण सध्या पूर परिस्थितीची परिस्थिती आहे। त्यामुळे आम्ही असा कोणताही निर्णय घेतला नाही की जेणेकरून शेतकऱ्यांना बेठीस धरला जाईल। परंतु आम्हाला नाईलाजाने कोणता तरी टोकाचा निर्णय घेण्याची वेळ शासनाने प्रशासनाने येऊ देऊ नये एवढी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो।